नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करूया. तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा इंजिनिअरिंग ड्रॉइंग अभियांत्रिकी आरेखन याविषयी माहिती घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की अभियांत्रिकी आरेखन म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आपण कोणती पण वस्तू बनवत असताना, घर बनवताना, गाडी बनवताना, कुठल्याही वस्तू बनवताना आपल्याला त्याचं चित्र अगोदर आपण काढतो, त्याची ड्रॉइंग काढतो. त्यालाच आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग असे म्हणतो. सिंपलच्या भाषेमध्ये जे आपल्याकडे माहिती आहे त्याची लांबी, रुंदी. आता समजा आपल्याकडे पेन बनवायचा आहे, तर पेन बनवत असताना आपल्याला पेन आणि टोपण या दोघांची साईज व्यवस्थित मॅच झाली तरच ते टोपण पेनमध्ये फिट बसणार आहे. त्यासाठी आपल्याला परफेक्शननीच मिलीमीटरमध्ये किंवा खूप लहान सहान गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला काम करावं लागतं. तर त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की घराचे बांधकाम करताना आपण घराचा नकाशा अगोदर बनवतो. आपल्याकडे जागा किती उपलब्ध आहे या सगळ्या गोष्टीनुसार आपल्याला घर केवढं मोठं बनवायचं आहे. गाडीचे वेगवेगळे पार्ट असतील, कुठल्याही इवन दो फॅन असेल, प्रत्येक गोष्टीची डिझाईन असते. जगामधल्या प्रत्येक गोष्टीची डिझाईन असते. तर आपण इंजिनिअरिंग ड्रॉइंग काढण्याचे आपल्याकडे दोन प्रकार आहेत मुख्यतः. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे तो आहे आयसोमेट्रिक व्ह्यू, आपण ज्याला की मराठीमध्ये तुल्य प्रतिमा दृश्य असं म्हणतो. त्याच्यानंतरचा आहे ऑर्थोग्राफिक व्ह्यू, ज्याला आपण मराठीमध्ये लंबजन्य प्रतिमा असं म्हणतो. तर जे लंबजन्य प्रतिमा आहे आपल्याकडे जे या ड्रॉइंग मध्ये दिसत आहे तो आहे आयसोमेट्रिक व्ह्यू. एका व्ह्यू मध्ये आपल्याला सगळं दिसत आहे, त्याला म्हणतो आपण तुल्य प्रतिमा. आणि याच वस्तूला आपण वेगवेगळ्या दिशांनी जर बघितलं तर ते दिसत असताना साइड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू, साइडने बाजूने बघितलेलं दृश्य, फ्रंटने बघितलेलं समोरून बघितलेलं दृश्य आणि टॉपने वरच्या साईडने बघितलेलं दृश्य, हे वेगवेगळे दृश्य आपल्याला दिसतात. तो व्ह्यू जो असतो त्याला म्हणतात लंबजन्य प्रतिमा. तर त्याच्यानंतर आपण जे अभियांत्रिकी आरेखन करतो त्यालाच काय म्हणायचं, एक प्रतिकृती आहे. अभियांत्रिकी आरेखन म्हणजे जी आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे त्याच्या सहाय्याने काढलेलं एक चित्र. आपण बघितलं असेल वेगवेगळ्या मूव्हीजमध्ये किंवा कुठे पण एखाद्या घराचा एक छोटंसं प्रतिकृती असते. आपण बाजारातून जी खेळणी घेतो, हेलिकॉप्टर असेल किंवा अजून कुठलं पण खेळणी घेत असेल, ती एक मोठ्या मशीनची, मोठ्या वस्तूचं एक छोटी प्रतिकृती असते. तशी प्रतिकृती आपण बनवू शकतो. तर या अभियांत्रिकी आरेखन विभागामध्ये आपण कुठले कुठले साधने वापरतो त्यांची ओळख पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा पेन्सिल. सगळ्यांना माहिती आहे पेन्सिल. तर पेन्सिलचे प्रकार असतात 2B, B, 3B, HB. हे तुम्ही मार्केटमध्ये दुकानदारांना गेलं की तुम्ही सांगितलं ही पेन्सिल पाहिजे तर ते भेटते तुम्हाला. तर H म्हणजे काय असतं? H म्हणजे असतं हार्ड. आणि B म्हणजे काय असतं? ब्लॅक. तर जेवढं जास्त B जास्त होईल तितकं पेन्सिलचं टोक जास्त गडद ब्लॅक होईल आणि जेवढं H जास्त होईल तेवढं त्याची हार्डनेस वाढत जाईल समोरच्या टोकाची. त्यानंतर असतं आरेखन फलक. हा लोखंडाचा किंवा प्लास्टिकचा बनलेला असतो. त्याच्यावरती एक बोर्ड ठेवलेला असतो आणि त्याच्यावरती आपण ड्रॉइंग शीट ठेवून आपल्याला जी ड्रॉइंग पाहिजे ती ड्रॉइंग काढत असतो. त्याच्यानंतर जाईल पट्टी, मोजपट्टी. सगळ्यांना माहिती आहे स्केल. तर स्केल लाकडाची असते, प्लास्टिकची असते, पोलादाची असते. 30 सेंटीमीटर, 15 सेंटीमीटर वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध असते. कोणमापक वर्तुळाकार असतं किंवा अर्धवर्तुळाकार असतं. प्लास्टिकचं असेल, लाकडाचं असेल. आणि ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे कोण काढण्यासाठी आपण याचा वापर करतो. ठीक आहे. त्यानंतर त्रिकोणी गुण्या दोन प्रकारामध्ये उपलब्ध असतात. 30, 60, 90 आणि 45, 90, 45. याचा वापर आपण काटकोनामध्ये रेषा काढण्यासाठी करतो. त्यानंतर आहे टी स्क्वेअरचा वापर पण इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये काटकोनामध्ये सरळ आडवी रेषा असेल तर त्याला लंब काढण्यासाठी आपण टी स्क्वेअरचा वापर करतो. त्यानंतरचा आहे फ्रेंच कर्व, त्याला वक्रने असं म्हणतात मराठीमध्ये. आणि ज्या अनियमित रेषा आहेत किंवा आपल्याकडे समजा 3 टिंब दिलेत आणि या 3 टिंबांना जोडणारा एक रेषा काढा असं सांगितलं आपल्याला, तर त्यावेळेस आपण फ्रेंच कर्वच्या सहाय्याने रेषा काढू शकतो. त्याच्यानंतर ड्रॉइंग पेपर. एक मोठा पेपर असतो ड्रॉइंग पेपर. मऊ असतो कागद, एका विशिष्ट ठिकाणी बनलेला असतो आणि याच्यावरती आपण ड्रॉइंग काढण्यासाठी आपण याचा वापर करतो. ठीक आहे. ड्रॉइंग क्लिप्स आपण बघितलं ना, आता ह्या ड्रॉइंग बोर्डला पॅड सोबत फिट करण्यासाठी या क्लिप्स असतात अशा. त्याच्यानंतर खोड रबर माहिती आहे सगळ्यांना, इरेझर माहिती आहे, शॉर्पनर माहिती आहे. छोटा आरेखन संच मिनी ड्राफ्टर म्हणजे काय? मिनी ड्राफ्टर म्हणजे त्रिकोणी गुण्या असेल, असे बरेचसे आता टी स्क्वेअर बघितला, या सगळ्यांचं एक कॉम्बिनेशन आहे. हे सगळं नसेल तरी मिनी ड्राफ्टर असेल तरी आपण त्या ड्रॉइंग बोर्डवरती ड्राफ्टर फिट करून आपण चांगल्या प्रकारे इंजिनिअरिंग ड्रॉइंग
बनवू शकतो. हे होल्डर आहे, याच्यामध्ये आपण शीट ठेवण्यासाठी याचा वापर करतो. कंपास पेटी, वर्तुळ काढण्यासाठी कंपास पेटीत असते सगळ्यांकडे. त्याच्यानंतर हे आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं एक महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट, ज्याला आपण रोलर असे म्हणतो. तर हे रोलर आपण समांतर रेषा, अशी एक रेषा काढली तर रोलर इथे ठेवून आपण त्याला समांतर रेषा काढण्यासाठी आपण या रोलरचा वापर करत असतो. तुम्ही असा सराव करू शकता, एखादा एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढून रोलरच्या सहाय्याने समांतर आडव्या उभ्या रेषा काढणे किंवा अशा ड्रॉइंग काढण्याचा सराव करू शकता. थँक्यू.